सध्या सगळीकडेच गणपती बाप्पाच्या आगमनाची जल्लोषात तयारी सुरू आहे। आपल्या सर्वांनाच माहित आहे की गणपती बाप्पा हा 1.5 दिवस, 5 दिवस गौरी गणपतींसोबत किंवा 10 दिवस बसवला जातो। परंतु अनेक घरं अशी सुद्धा आहेत ज्यांच्याकडे हा गणपती बाप्पा 2.5 किंवा 3 दिवसांसाठी बसवला जातो। या 2.5 किंवा 3 दिवस बाप्पा बसवण्याच्या मागे काही ठोस शास्त्रीय कारण आहे का? नसेल तर यामागचं कारण नक्की काय मग? हेच व्हिडिओतून गुरुजींकडून जाणून घेऊयात। नमस्कार, मी तुषार जोशी। गणपतीचे आगमन या ठिकाणी सर्वत्र होत आहे। त्यानिमित्त आपण बघणार आहोत की 2.5 दिवसाचा आणि 3 दिवसाचा गणपती बसवण्यामागे काही शास्त्रसंमत आहे का? तर जो 2.5 दिवसाचा गणपती हा बहुतांश हा कोकण भागामध्ये आणि कोकण जी काही मंडळी कोकणातली कोकणी यांच्यामध्ये जास्त बसवला जातो। कारण का तर ते आपल्या नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने त्या ठिकाणी ते कोकणामध्ये फक्त 2.5 ते 3 दिवसासाठी जातात आणि आपला गणपती स्थापन करून त्याचं विसर्जन करून ते परत आपल्या कामधंद्यासाठी नोकरीच्या ठिकाणी येत असतात। आणि त्याचप्रमाणे 3 दिवसाचा जो काही गणपती आहे, हा 3 दिवसाचा जो गणपती आहे हा गौरी गणपती बसवल्या ठिकाणी, त्यामुळे गौरी गणपतीचं आगमन होत असेल तर 3 दिवसाचा गणपती हा त्या ठिकाणी बसवला जातो। याच्या मागे कोणतीही शास्त्रसंमत नसून हा जो काही कुलधर्म, कुळाचार, रूढी परंपरा ज्या काही चालत आलेल्या आहे यानुसार या ठिकाणी 2.5 दिवसाचा आणि 3 दिवसाचा गणपती हा स्थापन होत असतो। तर या ठिकाणी शास्त्रीय असा कोणता आधार आपल्याला त्या ठिकाणी सापडत नाही, पण कुळधर्म, कुळाचार आणि पद्धतीप्रमाणे या ठिकाणी 2.5 दिवस आणि 3 दिवसाचा गणपती हा स्थापन होतो आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सर्वत्र या रूढी परंपरा मान्य केल्या गेलेल्या आहेत आणि त्यानुसार त्या ठिकाणी आता आपण 2.5 दिवस आणि 3 दिवसाचा गणपतीचे जे काही लोक विसर्जन करतात ते त्याप्रमाणेच आहे। नमस्कार। गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे 2.5 किंवा 3 दिवसांचा गणपती बाप्पा बसवण्यामागे कुळाचार पद्धती किंवा परंपरा हेच कारण आहे। कोकणात ही पद्धत अजूनही आहे। साक्षी पाटील, लोकल 18, ठाणे।